नमस्कार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत आज घरोघरी गणरायाचं भक्तिमय वातावरणात आगमन झालं. हेच आगमन मराठी सेलिब्रिटी सायली संजीव यांच्या घरी देखील झालेलं आहे. पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना करताना नेमकं काय या ठिकाणी देखावा सादर केलाय किंवा त्यांच्या मनातलं नेमका देखावा काय हे आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत आहेत मराठी सेलिब्रिटी सायली संजीव. खरं तर दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपला भर असतो. यंदा नेमकं काय आपण केलंय? दरवर्षी मी विटांची आरास करते, त्याच्यावर काहीतरी पेंट करते किंवा काय म्हणू त्याला पणत्या ठेवून त्याला डेकोरेट करते. यंदा मला असं झालं की काहीतरी वेगळं करू आता, कारण विटांची आरास किती वेगवेगळ्या पद्धतीने बदलणार ना. पण मग मला ही कल्पना सुचली आणि माझी मैत्रीण आहे सोनिया, जी आम्हा सगळ्यांची सेलिब्रिटी डिझायनर आहे, स्टायलिस्ट आहे, सोनिया साची म्हणून. तर तिने हा पडदा करून दिलाय आणि त्याला पैठणीचे काठ लावलेत आणि हे सगळं तिच्याकडच्या कारागिरांनी हाताने हा श्लोक लिहिलेला आहे, पेंट केलाय. आणि गौरी पण असतात माझ्या घरी, तर गौरीच्या मागे सुद्धा असाच मोठा एक 7x8 फुटाचा पडदा आहे आणि ज्याच्यावर महालक्ष्मी अष्टकम लिहिलेलं आहे. त्यामुळे हे केल्यानंतर मला असं वाटतं की त्याच्यावर एक लाईट, एक प्रकाश आणि दॅट्स इट झालं. त्याच्या आजूबाजूला फक्त रोज वेगवेगळ्या फुलांच्या माळा, कधी झेंडूची, कधी शेवंतीची, आणि ते खूप सुंदर दिसेल असं मला वाटलं. आणि काय म्हणू आपण, पर्यावरणपूरक दरवर्षी काय वेगवेगळं करणार. पण जेव्हा आपण शांततेत विचार करतो तेव्हा अनेक गोष्टी सापडतात, जशी ही गोष्ट सापडली, आणि आपण शोधू तितके मार्ग आपल्याला मिळतात. शाडूच्या मातीच्या मूर्तीचा आपण या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस आपण जर बघितलं तर निसर्गालाही हानी पोहोचते, गोदावरीचे प्रदूषण होतं. दरवर्षी हीच मूर्ती असते. दरवर्षी हीच मूर्ती असते. आणि काय म्हणू आपण, म्हणजे हीच गणेशाची मूर्ती असते. लालबागचा राजा किंवा असंही काही वेगळं नसतं. मूर्तीचं स्वरूप हेच आहे, शाडूच्या मातीची, आणि त्याला वॉटर कलर्स आहेत. त्याच्यामुळे प्राणप्रतिष्ठा करताना त्याच्यावर पाणी शिंपडतो आपण, तेही सांभाळून शिंपडायला लागतं, कारण एक थेंब जरी पडला तरी तो वॉटर कलर निघतो. तर इतकं ते पर्यावरणाला पूरक आहे आणि त्रास न देणार आहे. आपण बाकीचे जे बघतो POPच्या मूर्ती आणि असं सगळं, तर आपण आत्ताच भोगलंय. आता निसर्ग वादळ असेल, तोक्ते असेल, आणि असंख्य वादळ आता आली, चिपळूणला आलेला महापूर असेल, आणि ज्याने सगळ्यांचंच नुकसान झालं. तर हे आपल्याला असं वाटतं की काय नैसर्गिक आपत्ती, तर ही काय नैसर्गिक आपत्ती नाहीये, हे आपणच ओढवलेलं आहे, कधीतरी आपणच पर्यावरणाला त्रास दिलाय, म्हणून हे आता आपल्याला भोगावं लागतंय. आणि या सगळ्या गोष्टी नसतील आपल्याला पुढे भोगायच्या, तर आत्तापासूनच आपण हा निश्चय केला पाहिजे आणि हा संकल्प केला पाहिजे की कुठेही प्लास्टिकचा वापर करता कामा नये, कुठेही थर्माकॉल नसेल, POPची मूर्ती नसेल, कारण विसर्जन केल्यानंतर ते जे काय POPच्या मूर्तीची अवस्था होते तीही बघवत नाही आपल्याला. आणि पाण्यात POP गेल्यानंतर ते खालचं सगळं पाणी वर येत राहतं, ते पूर्णपणे त्याचा ऱ्हास होत नाही आणि ते पूर्णपणे मातीत मिसळत नाही. त्यामुळे आपल्याच गोष्टी आपल्याला त्रासदायक आहेत. त्यामुळे आपण आणि आता खूप ऑप्शन आहेत. शाडूच्या मातीची मूर्ती आहेच, आणि ट्री गणेशा म्हणून पण आता सध्या खूप लाल मातीचा आहे, जे तुम्ही घरच्याच कुंडीत विसर्जन करून एक रोप येतं. तर आपल्याकडे आहेत खूप गोष्टी. मी म्हटलं तसं की आपण शोधू तितके मार्ग आपल्याला सापडतात. त्यामुळे नक्कीच आपण पर्यावरणाची स्वतःची काळजी घेऊ शकतो. खरं तर काहे दिया परदेस ही खूप गाजलं. त्याच्यानंतर मराठी चित्रपट असेल किंवा हिंदी चित्रपटात आपण काम केलं. पुढची नेमकी काय स्वप्न आहेत किंवा पुढच्या दृष्टिकोनातून आपण काय तयारी केली? तयारी अशी काही करावी लागत नाही, कारण गणपती आपल्याला हवं ते सगळं देत असतो. आपण फक्त मनोभावे त्याची प्रार्थना करायची आणि त्याला मागायचं, एवढंच असतं.
आणि तुम्हाला जे योग्य तुमच्या योग्य जे असेल ते तुम्हाला तो देतोच नेहमी आणि कलेची देवता आहे. त्यामुळे कलाकारांवर भरपूर आशीर्वाद असतो त्याचा. पण आता पण एक मालिका चालू होती माझी शुभमंगल ऑनलाईन चालू आहे अजूनही. काही दिवसांनी ती प्रेक्षकांचा निरोप घेईल. पण थोडा वेळ मी माझ्या कुटुंबाला, माझ्या आई-वडिलांना द्यायचं ठरवलंय. पण यानंतर काही चित्रपट आहेत, काही वेब सिरीज आहेत. आता काळानुसार आपणही त्या गोष्टींकडे वळत जातो तसं आहे. त्यामुळे वेब सिरीजचा जमाना आहे, सो वेब सिरीज पण करून बघूया. जे काम मिळेल ते काम मला करायचंय त्यामुळे. खरं तर कोरोनाचं संकट तिसरे लाट संभाव्य लाट येईल असं म्हटलं जात आहे. गेली 2 वर्ष बाप्पाचा उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा झालाय. म्हणजे आगमनाची मिरवणूक असेल किंवा विसर्जनाची मिरवणूक असेल, या ठिकाणी बंदी घातलेली आहे. फक्त घरगुती गणेश उत्सव साजरा करण्यासाठी कुठेतरी परवानगी मिळालेली आहे. नेमकं बाप्पाला या संकटापासून वाचवण्यासाठी काय साकडं आहे? आम्हाला फक्त सगळ्यांना सामर्थ्य दे, या सगळ्यातून बाहेर पडण्याचं शक्ती दे. आणि बाप्पाकडे साकडं घालण्यापेक्षा हे आपल्यालाच हे कळलं पाहिजे की आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे. बाप्पाकडे आपण फक्त नवस करू, बाप्पाला हात जोडून विनंती करू, प्रार्थना करू. आणि एकीकडे आपण सॅनिटायझर न वापरता, मास्क न वापरता आपण वाटेल तसं जर भटकत राहू तर बाप्पा काही मदत करणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की गणपतीच्या चरणी प्रार्थना करतानाच हे भानही आपल्याला असलं पाहिजे की आपण स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. ही होती सायली संजीव. खरं तर कोरोनाचा जर प्रचार थांबवायचा असेल तर प्रत्येकानं मास्क, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे, जेणेकरून पुढील वर्षी आणखी मोठ्या उत्साहात गणेशाचं आगमन आणि विसर्जन आपल्याला करता येईल. उमेश हावनकर, लेट्स अप, नाशिक.